सर सर्वोच्च न्यायालयामध्ये आमदार अपात्रतेची सुनावणी आहे आणि वेळापत्रकासंदर्भात ठाकरे गटाकडून सातत्याने आरोप केला जातोय, तर काही वेळापत्रक सादर केले किंवा त्यात काही बदल झालेले आहेत का? नाही, आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे ही मॅटर सबज्युडिस आहे आणि काही वेळातच या संदर्भातली सुनावणी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे। त्यामुळे विधिमंडळाची भूमिका किंवा विधानसभा सेक्रेटरीएट किंवा स्पीकर यांची भूमिका विधिमंडळात मांडली जाणार आहे। सर्वप्रथम सुप्रीम कोर्टात मांडली जाणार आहे। सर्वप्रथम आपल्याला हे जाणून घ्यायला लागेल की नेमकं नियमबाह्य अथवा घटनाबाह्य काय कृत्य झालं आहे ते जर समजलं नाही तर पुढची कारवाई कशी काय होऊ शकेल। त्यामुळे मला वाटतं सुनावणी झाल्यानंतर ह्याच्याबद्दल जास्त स्पष्टता प्राप्त होईल। सर, ठाकरे गटाचे खासदार आहेत संजय राऊत सातत्याने आरोप करतायत आणि त्यांचा आजही आरोप आहे की तुम्ही कुठेतरी जे 40 आमदार आहेत आणि राष्ट्रवादीच्या 40 आमदारांचाही ते रेफरन्स देतात की 80 आमदारांना तुम्ही जवळपास न्यायालयिकदृष्ट्या फासावर लटकवण्याची गरज आहे। हे बघा, यापूर्वी पण मी आपल्याला सांगितलेलं आहे, असे बिनबुडाचे आरोप जे आहेत ते केवळ आणि केवळ निर्णय प्रक्रियेवर कुठच्या तरी प्रभाव टाकावा आणि आपल्याला पाहिजे तसं घडून घ्यावं ह्या हेतूने केले जात आहेत। संजय राऊतांना स्वस्त प्रसिद्धी प्राप्त करण्याची जुनी सवय असं मला वाटतं। त्यामुळे अशा प्रवृत्तीला उत्तर देऊन प्रोत्साहन न देणं हे सर्वात उत्तम उपाय आहे। चोरांचे सरदार असा उल्लेख त्यांनी तुमचा केला, ज्यांचा अस्तित्वात असे लूज कमेंट्स करून टिकतो अशा व्यक्तींबद्दल आपण का बोलावं आणि त्यांना का महत्त्व द्यावं? संजय राऊत म्हणजे काय सुप्रीम कोर्ट आहेत का? संजय राऊत म्हणजे काय प्रेसिडेंट ऑफ इंडिया आहेत का? नाही। त्यामुळे आपण त्यांनी दिलेल्या वक्तव्याकडे लक्ष का द्यावं? परंतु ते विधिमंडळाचे नियम कायदे याबाबत नेहमीच संभ्रम निर्माण करण्याचा कुठेतरी प्रयत्न संजय राऊतांना जर विधिमंडळाचे नियम समजले असते तर त्यांनी असं वक्तव्य केलं नसतं। अध्यक्षांचे अधिकार आणि जबाबदाऱ्यांची जर त्यांना माहिती असती तर त्यांनी असं वक्तव्य केलं नसतं आणि आपल्याला सांगितल्याप्रमाणे संजय राऊत सारख्या व्यक्तींचे प्रश्नाला किंवा आरोपांना उत्तर देऊन मी स्वतःची गरिमा कमी करू इच्छित नाही। सर, एकीकडे ठाकरे गटाकडून सातत्याने आरोप होत आहेत की तुम्ही कुठेतरी दिरंगाई करताय आणि दुसरीकडे जी 13 तारखेची सुनावणी तुम्ही 12ला घेतलेली होती त्यावेळी नव्याने काही अर्ज दाखल झाल्याची माहिती समोर येते, असे काही अर्ज दाखल केले? हे बघा, एक तुम्ही लक्षात घ्या, आता जवळजवळ 3 सुनावण्या झाल्या ह्या विषयातल्या। या सुनावण्या ज्या वेळेला होत होत्या त्यावेळेला 3 अर्ज कोणी दाखल केले? याचिकादारांनीच, म्हणजे पिटिशनर्सनी हे 3 अर्ज दाखल केले। आता मूळ अर्जांवरती सुनावणी न घेता आपण पुढे जाऊ शकतो का? तर वेळ काढूपणा कोण करताय हे जर आपण ही सगळी पार्श्वभूमी बघितली तर आपल्याला समजेल। त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर खरं तर 13 तारखेची ही सुनावणी होती, मला दिल्लीला काही कार्यक्रमास्तव जाणं आवश्यक होतं, मी ती सुनावणी पुढे घेऊ शकत होतो, परंतु तसं न करता मी ती सुनावणी 1 दिवस आधी घेतली, कारण मला जे वेळपत्रक बनवलं आहे त्याच्यात कुठच्याही प्रकारची दिरंगाई करायची नव्हती। परंतु केवळ हेतुपुरस्पर एकूण दबाव तंत्राचा वापर करण्यासाठी जर का असे आरोप केले जात असतील तर तशा आरोपांचं मी दखल घेत नाही आणि घ्यायची गरजही नाही। सर, वेळापत्रक जे आहे ते आता नव्यानं द्या असं कोर्टाने म्हटलं होतं, आता आपण काय अभिप्राय त्याबाबत कोर्टाचा? नाही, बघा, ह्या संदर्भातली सुनावणी काही वेळात सुप्रीम कोर्टात होणार आहे। मला वाटतं आमचा जो युक्तिवाद आहे तो सुप्रीम कोर्टात केला जाईल आणि आपण तोपर्यंत वाट पाहावी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।